श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 4 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे रथसप्तमी. हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. व्यक्तीला सुख, समृद्धी आणि सुदृढ आरोग्य वरदान मिळते आणि जीवन सुखी राहते असं मानलं जातं. सनातन धर्मात रथसप्तमी दिवस सूर्याच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. पंचांगानुसार या वर्षी रथसप्तमी जी आहे तर ती मंगळवारी 4 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी झाला होता. त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणे शुभ मानले जाते. असं केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि नोकरी, व्यवसाय, प्रगती होण्याची शक्यता असते. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, ध्यान आणि सूर्यदेवांची पूजा करून जीवनातील अडथळे दूर करता येतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:37 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 संपेल. अशा तऱ्हेने उद्या तिथीनुसार 4 फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केली जाणार आहे. तर पहा, या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आईने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा आहे. हा दिवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम आदित्य देवाय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांनी चांगली नोकरी प्राप्त करावी, त्यांनी करिअरमध्ये यश मिळावं, त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी, दोष, संकट, विघ्न येऊ नये यासाठी आईवडील खूप सारे प्रयत्न करत असतात. कधी काय होतं, मुलांना कुणाची तरी नजर लागली जाते किंवा मुलं ही अभ्यासामध्ये वीक होत चालतात. अगोदर खूप अभ्यास करायची आणि अचानक अभ्यास करणं बंद झालेलं आहे किंवा मुलांना चांगली नोकरी प्राप्त होण्यासाठी ते खूप खडतर प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना चांगली नोकरी प्राप्त होत नाही. ही खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही. ज्यावेळेस ते अभ्यास करतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की मला ह्या सर्व गोष्टी येतात, परंतु पेपरला गेलं की त्यांचं सर्व गोष्टी लक्षातून निघून जातात. तर असं असतं की कधी खूप महत्त्वाची नोकरी आहे आणि त्या इंटरव्ह्यूसाठी 100% प्रयत्न केलेला आहे, परंतु तुम्ही त्या नोकरीमध्ये जर तुम्हाला यश प्राप्त झाले नाही, तुमचा इंटरव्ह्यू जर फेल गेला तर प्रत्येकाला खूप सारं दुःख होतं. आणि त्यामुळेच बघा, आपलं जे कुठे लक असतं ना, ते लक कुठंतरी यशस्वी होण्यासाठी आपल्याला ते लक लागण्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करायचेच असतात, परंतु त्या प्रयत्नांबरोबर काही प्रभावी उपाय म्हणजे असे काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला ते लक जे आहे तर ते लागत असतं. म्हणजेच आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते आणि आपले कोणतेही महत्त्वाचे काम हे पूर्ण होते. तसेच पहा, दिवा हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आपल्या मुलांसाठी जर आपण असा दिवा लावला तर त्यांचा अंधारमय जीवनामध्ये नक्कीच प्रकाश निर्माण होईल. दिवा लावताना तुम्हाला तुमच्या मुलं लहान असतील किंवा मोठी असतील तर कुणासाठी सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. म्हणजे अगदी मुलं मुली मोठी आहेत, लहान आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही हा दिवा लावू शकता. आता हा दिवा कधी लावायचा आहे तर तुम्हाला हा दिवा उद्या संध्याकाळी लावायचा आहे. संध्याकाळी जी प्रदोष काळाची वेळ आहे म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते तुम्ही 9 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा घेताना मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती ही पंचतत्वापासून तयार होते. पाणी, हवा, अग्नी, त्याचबरोबर वारा यासारख्या गोष्टींपासून माती यापासून ही पंती जी आहे तर ती तयार होत असते. आणि मातीची पंती ही माता लक्ष्मीला, त्याचबरोबर प्रत्येक देवी देवतांना मातीची पंती ही प्रिय आहे.
त्यामुळे आपण पहा दिवाळीच्या दिवसामध्ये मातीच्या पंत्याच आपण जास्त करून लावत असतो। तर एक मातीची पंती घ्यायची आहे। त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूपदीप अगरबत्ती लावायची आहे। मातीची पंती घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून दिवा हा लावायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने। त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। या दिव्यामध्ये तुम्हाला वात लावताना ही कलाव्याची वात लावायची आहे। म्हणजे जो लाल पिवळा धागा आपण हातामध्ये बांधतो तो धाग्याची वात तुम्हाला लावायची आहे। म्हणजेच तुम्हाला कलाव्याची वात लावायची आहे। रक्षासूत्राचा धागा जो आहे तर त्यामुळे आपल्या मुलांची रक्षा होते। त्यामुळे हा धागा तुम्हाला त्या पंतीमध्ये घालायचा आहे। यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे। आता मोहरीचं तेलच तुम्हाला घालायचं आहे। जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपाय केले की त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते। परंतु जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे असेल ते घाला। त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी तुम्हाला घालायची आहे। अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तो दिवा त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे ज्यामध्ये आपण स्वास्तिक काढलेला आहे, तांदूळ ठेवलेले आहेत। त्या प्लेटवर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर तो तुम्हाला देवापाशी ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुमच्या हातामध्ये 5 काळी मिरी घ्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगासुद्धा कुठे तुटले फुटलेले घेऊ नका, चांगले घ्यायचे आहेत। हे तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत। वस्तू हातामध्ये घेऊन तुम्हाला मुलांना पूर्व पश्चिम आसन टाकून बसवायचं आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या हातात घेऊन तुम्हाला अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा जसा गोलाकार पद्धतीने सुईचा फिरतो तर सुईचा न फिरवता उलट्या पद्धतीने तुम्हाला 5 वेळा असं करायचं आहे। यानंतर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर तुम्हाला वस्तू ह्या सेपरेट घ्यायच्या आहेत आणि दिवा हा तुम्हाला वेगवेगळा घ्यायची गरज नाही। एकच दिवा घ्या। त्या दिव्यामध्ये दोघांवरून वेगवेगळ्या वस्तू हातामध्ये घेऊन उतरवा आणि त्या दिव्यामध्ये टाका। त्यानंतर तुम्हाला दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत, देवांपाशी बसायचं आहे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष अडचणी विघ्न संकट असतील तर ते दूर होऊ द्या। माझ्या मुलांची अभ्यासात नोकरीत खूप सारी प्रगती होऊ द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि अशी प्रार्थना तुम्हाला देवांना करायची आहे। अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामधील दुसऱ्या दिवशी वस्तू जळाल्या असतील तर त्या जळू द्यायच्या आहेत। नाही जळाल्या तर त्या वस्तू तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायच्या आहेत। त्या दिव्याखालचे तांदूळ असतील तर ते पक्ष्यांना बाहेर खायला टाकायचे आहेत। अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।